रोहित पवारांच्या आरोपांमधून राजकीय वास येतोय। सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवर ही टीका केलेली आहे। प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदराव त्या ठिकाणी बोलतायत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं। नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती। तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा कुठल्याही पक्षानं कोण कन्सल्टंट नेमायचा, कुणाला किती दिवस ठेवायचं तो त्या पक्षाच्या नेत्याचा निर्णय आहे। त्याच्यामुळं इतरांनी सल्ले देण्याची गरज नाही। आता त्याला किती म्हणजे तुम्ही जो आकडा मला 200 कोटीचा सांगितला तो माझ्यासाठी सुद्धा संशोधनाचा विषय आहे। अशा पद्धतीचे आकडे फुगवून सांगून एखाद्या कन्सल्टंटला ह्या अपघाताचा त्या कन्सल्टन्सीचा काय संबंध आहे, तर दुरान्वये कुठेही संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।